छत्रपती शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या उत्सवाध्यक्षपदी सुभाष पवार तर कार्याध्यक्षपदी रवी मोहिते यांची निवड करण्यात आली आहे। शिवस्मारक इथं छत्रपती शिवाजी महाराज जयंती मध्यवर्ती महामंडळाची नूतन पदाधिकारी बैठक पार पडली। या बैठकीला नाना काळे, श्रीकांत डांगे, दिलीप कोल्हे, शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, श्रीकांत घाडगे, नागेश ताकमोगे, जयकुमार माने, माऊली पवार, विनोद भोसले, लहू गायकवाड, राजन जाधव, ज्ञानेश्वर सपाटे, हेमंत पिंगळे, गणेश डोंगरे, प्रताप चव्हाण, विक्रांत वानकर, भाऊसाहेब रोडगे, शिवकुमार कामाठी यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी शिवजन्मोत्सव उत्सवाध्यक्षपदी सुभाष पवार यांची तर कार्याध्यक्षपदी रवी मोहिते यांची एकमतानं निवड करण्यात आली। दरम्यान निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। नूतन अध्यक्ष सुभाष पवार यांनी निवडीबद्दल ट्रस्टींचे आभार मानले। छत्रपती शिवाजी महाराजांचा मुजरा, छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा, मला अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल मी सर्व मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष, ट्रस्टी सदस्य सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि मला दिलेल्या संधीचा मी स्वीकार करतो। शिवजन्मोत्सव मध्यवर्ती ट्रस्टी कार्याध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी यंदा मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर होणार असून डॉल्बी मुक्त मिरवणुकीसाठी जागर करणार असल्याचं सांगताना पाळणा कार्यक्रम दिनांक 18 फेब्रुवारी रोजी होणार असल्याचं सांगितलं। आणि यावर्षी 15 फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिष्ठापना डाळिंबयार्ड मैदान इथं होणार आहे। 17 तारखेला दरवर्षीप्रमाणे भव्य जंगी कुस्त्यांचं मैदान भरणार आहे। 18 तारखेला संपूर्ण महाराष्ट्राने तर देशामध्ये ज्याची आतुरतेने वाट बघितली जाते आणि ह्या सोहळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस झाला आहे असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा सोहळा रात्री 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी लाखो माता भगिनींच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे। सोलापूर शहर जिल्ह्यातील नाही तर महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना मध्यवर्ती महामंडळाची विनंती आहे, आवाहन आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाळणा सोहळ्यासाठी त्यांनी मोठ्या संख्येनं 18 तारखेला रात्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जमायचं आहे आणि 19 तारखेला शेकडो शिवप्रेमी मंडळांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य दिव्य अशी मिरवणूक निघणार आहे। या सगळ्याच कार्यक्रमामध्ये, सगळ्या सोहळ्यांमध्ये सगळ्या शिवप्रेमींनी, माता भगिनींनी सगळ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित व्हावं आणि सोलापूर शहरातील शिवजन्मोत्सव भारताला हेवा वाटेल अशा पद्धतीचा साजरा करावा। मध्यवर्ती महामंडळाची कायमच भूमिका पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये मिरवणूक निघाली पाहिजे अशा पद्धतीचे आहे। डॉल्बीला मध्यवर्ती महामंडळाचा पाठिंबा नाही तरी देखील काही मंडळं आगाऊ रकमा देऊन डॉल्बीची बुकिंग केलेलं आहे। आमचं त्या मंडळांना सांगणं आहे की त्यांना आम्ही प्रबोधन करू की डॉल्बीमुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पारंपरिक वाद्यात निघणाऱ्या मिरवणुकीला अडथळा निर्माण होत आहे। डॉल्बीमुळे सर्वसामान्य जनमानसामध्ये नाराजी पसरत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा मिरवणुकीचा उत्सव जर लोकोत्सव व्हायचा असेल तर डॉल्बीची प्रथा बंद पडणं गरजेचं आहे। त्यासाठी मध्यवर्ती महामंडळ प्रयत्नशील आहे।